मित्रांनो, आज संभाजीनगरचं छत्रपती संभाजीनगरचं 5 लाखाचं मैदान होतं, म्हणजे मराठवाडा केसरी मैदान. आणि आज त्यात फायनलचा नंबरचा मानकरी ठरला आहे आपल्या सर्वांचा लाडका कैलासवासी पंढरीशेठ फडके यांचा सर्जा 10-10. आज आपल्यासोबत त्याचे नियोजन करते आप्पा. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आजचा आनंद काय आहे? आनंद खूप मोठा, कारण की एवढा लांब प्रवास करून पहिल्यांदा खोंड पाहिला. कारण तब्बल 350 ते 400 किलोमीटरचा प्रवास करून आज खोंडीत आला होता पाहायला. बरं. आणि त्याच्यावर आज एक नंबरची अपेक्षा नव्हती, परंतु अतिशय छान खोंड पाहिला आज आणि चांगलाच खोंड पाहिला आज. ही जोडी कंटिन्यू आहे, लखन आणि सर्जा, आणि ती पण गुलालात कंटिन्यू आहे. काय सांगाल या जोडीचा अनुभव? तुम्ही काय सांगाल? कंटिन्यू गुलालात आहे ही जोडी. गाडी नर माझ्याहून पळते, कारण की अतिशय चांगली गाडी पळते आणि गाडी कटून पळते. आणि 1-2 नंबर प्रत्येक अड्ड्यात गाडी करते. आणि त्यांना शब्द होता आपला ह्या अड्ड्याचा 23 तारखेला. त्यामुळं हा बैल इथं आला, एवढा लांब बैल पळायचा का म्हणजे शक्यच नव्हतं. एवढ्या लांबून येऊन आता संभाजीनगरचा लखन आहे, त्याने त्यांच्या सगळ्या संभाजीनगरच्या चाहत्यांचं तर लक्ष वेधलंच, पण सर्जाने इकडच्या चाहत्यांचं पण लक्ष आज वेधलं. त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण फॅन फॉलोअर्स सर्जाचे भरपूर वाढलेले आहेत. खरं तर कसं आहे, सर्जाचे फॅन फॉलो असण्यापेक्षा स्वर्गवासी आप्पांचेच फॅन फॉलोअर्स आणि आज त्यांचाच कुठं आशीर्वाद लागला या खोंडाला. बरोबर. आणि त्याच्यामुळं खोंड पण अतिशय स्पीडनं पोहतोय आणि जायला त्या अड्ड्यात गुलात राहतोय. हे सगळ्यात मोठे जेवण आम्हाला हे आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही त्याचं नियोजन करताय कसं, एकंदरीत कसं काय पहिरे तुम्ही जुळवताय? म्हणजे आता नखन बरोबर कंटिन्यू पळवायचा निर्णय काय घेताय? कंटिन्यू पळवायचा विषय नव्हता, कारण की 16च्या अड्ड्यामध्ये पुसेगावच्या अड्ड्यामध्ये लखननी गाडी पाळली होती. तर मनोहर शेठ म्हटले की आमच्या गावचा अड्डा आहे, म्हणजे त्यांच्या मनोहर शेठचं गाव इथून गाव जवळ आहे लखनचं. बरोबर. तर ते म्हणले की आम्हाला या अड्ड्यामध्ये खोंड पाहिजे, त्यामुळे हा खोंड इथं पळायला आला. नाही तर एवढ्या लांब खोंड पळायचं अशक्यच गोष्ट आहे, म्हणजे एवढ्या लांब घेऊन पळणं. खोंडाला प्रवासाची सवय नाहीये आणि इकडचं वातावरण म्हणजे पहिल्यांदाच ह्या भागात खोंड पळायला आला. आज पहिल्यांदाच ह्या भागात म्हणजे आलाय खोंड. हो. तुम्ही या भागात कधी वेळा आलाय आप्पा? काय नाही, मी तसं माझं ह्या भागाचं पहिलं मैदान आणि त्याच्या अगोदर नाशिकचं एक मैदान केलेलं. बरं. बादशाह आणि बक्कासूर पाळा त्यावेळेस. नक्कीच चांगला सर्जा नाव राखतोय. काय सांगाल एकंदरीत सगळे टीमचं यश आहे हे? टीमबद्दल काय सांगाल? याच्या मागं खूप कष्ट असतं. म्हणजे आपले आता लाडके म्हणजे थोडक्यात तुषारदादा असतील, त्यांचं पण असतं. काय सांगाल त्यांच्याबद्दल? खरं तर टीमवर्कच महत्त्वाचा आहे बैलगाडी क्षेत्रात. आणि हा खेळ आम्ही एकत्र येऊन करायचा खेळ आहे. आणि आम्ही एकत्र येऊन खेळलं तर हा खेळ कुठं पुढे जाऊ शकतो. बरोबर. आणि एकी ताकद खूप मोठी आहे आणि त्याचा सुद्धा त्यानं साध्य करून दाखवलं की एकीचं पाठबळ काय असू शकतंय. आणि त्याच्यामुळे हा सर्जा देखील खोंड पोहतोय, कारण की आज तुषार बावड्याबरोबर जी टीम आहे ते कधी पराभवाला कधीच खचून गेली नाही ती. आणि जरी कधी विजय झाला तरी कधी असं हुरळून गेली नाही ती. नक्कीच. आणि कुठेतरी आशीर्वाद असतो एक. नक्कीच सर्जाला कैलासवासी पंढरीशेठ फडके यांचा आशीर्वाद लागला असेल का? तुम्हाला काय वाटतंय? 100% आशीर्वाद लागला. आणि खरं तर हा खोंडच बकासूरमुळं अख्ख्या महाराष्ट्राला चर्चेत आला. जिथं फॉर्च्युनरला खोंड पाहिला होता तिथून खोंड चर्चेत आला ना. आज तिथून एकाही मैदानात खोंडानं मार खाल्लेला नाही. प्रत्येक अड्ड्यात 1-2 नंबरच करतोय खोंड. बरोबर. म्हणजे कुठे ना कुठेतरी एक आशीर्वाद लागल्यासारखं तुम्ही म्हटलं की बकासूरसोबत पळाला, कंटिन्यू पण गुलालात आहे. आता ही जोडी परत कधी पाहायला मिळेल आम्हाला? पुढच्या मैदानात 100% तुम्हाला बकासूर बरोबर पाहताना बी दिसेल. कारण की भरपूर फॅन फॉलोइंगच्या पण कमेंट आल्या होत्या. आता मगाशीच दुपारी आमचं बावड्याचं बोलणं झालं की मामांना फोन करायचा आणि पायरा करायचं. मोहिल शेटला पण फोन करून बैल मागायचा आपल्याला पुढच्या अड्ड्याला. नक्कीच. आणि संभाजीनगरमध्ये आता भरपूर मोठी मैदान निघाले आहेत, तर कसं काय नियोजन असणार आहे? कारण 5 लाखाचे मैदान अजून निघाले आहेत. आता तुम्हाला इकडे वाटतंय कंटिन्यू यावं असं काय? नाही, पैशाचा विषय नाही इथं. कारण की आप्पांसाठी तुम्हाला पण माहित आहे पैसा विषय गौण आहे त्यांच्या. बरोबर आहे. कारण समालोचक काय म्हटले की आप्पा असते तर आज पैशांचा पाऊस पडला असता. पैसा विषय पैशासाठी हा नाद नाहीच. बरोबर. फक्त गुलालासाठी नाद आहे आणि पैशासाठी आपण हा नाद करतच नाही. बरोबर. आणि येणारा काळ होता पैशासाठी हा खोंड कधी तुम्हाला पाहताना बघायला मिळणार नाही. म्हणजे वायदे वगैरे अशा भागातला कधीच विषय नसतो बावड्याचा. बरोबर. आणि पायऱ्यात तुम्हाला टॉपच्याच पायऱ्यात पुढे तुम्हाला खोंड हा पाहताना बघायला मिळेल 100%. त्यामुळं सर्जाची गती, त्या गतीचाच बैल आपण त्याला आता घालत जातोय. नक्कीच. आणि तुम्हाला पुढच्या 100% अड्ड्यात म्हणजे येणाऱ्या या 10-15 दिवसात बकासूर आणि सर्जा तुम्हाला जोडी पाहताना बघायला मिळेल. कारण की
त्या बैलात पाहण्याची मजा आहे ती कशातच नाही. नक्की, कारण गुरु आणि शिष्य म्हणायला लागेल. नाही त्याचा गुरु ह्योच, जसा बकासूरचा गुरु सोन्या तसा ह्याचा गुरु बकासूर. कारण की त्या बैलानं अखंड भारतभर हा सर्जा एका दिवसात काही तासात दाखवून दिला अखंड महाराष्ट्राला सर्जा कोण आहे. बरोबर. आणि त्या ज्या दिवशी त्या बैला बरोबर पाहला देवाबरोबर नदी बरोबर तेव्हापासून चर्चेत म्हणजे चर्चेचा विषय नाही, त्याचा स्पीडचा अंदाज अख्ख्या महाराष्ट्राला आला. बरोबर. त्यामुळे आता पायऱ्याला पण त्या तेव्हापासून काय अडचण होत नाही. नक्कीच. आणि कुठेतरी ही दावण सार्थकी लागली, कारण आप्पांच्या नावाने दावण पळते ही, आणि कोणताही नंदी नाराज करत नाही. नाही ना, आप्पांच्या दावणीला महत्वाचं म्हणजे तुषार बावड्यापाशी असं काय नाही, हा सर्जाच बैल आहे पाहिला. याच्या अगोदर पण त्यांच्या दावणीला तुफान असेल, पिंटे असेल, शिट्टे असेल, छोटा शिट्टे असेल, सुंदर असेल, अशी भरपूर पक्षी अशी भरपूर बैल घडली ती. बादल असेल, म्हणजे असं काय नाही, सर्जात हा पहिला बैल आहे. बरोबर. परंतु थोडासा कुठेतरी बॅडपात चालू होता आणि थांबला, म्हणजे कधी कुठलाच माणूस संपत नाही. बावड्या पण थांबला म्हणजे काहीतरी मोठं गाडवत होतं आणि ते आता मोठं घडलेलं आहे. आणि ह्याच्याकडून आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्यात. बरोबर. ह्या खोंडाकडून सगळ्या अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्यात आहेत, की असं काय नाही की आज जायचं आणि उठून त्या अड्ड्यात एक नंबर करायचं, त्यानं गुलाल ठेवलं, एवढीच आपल्यासाठी भरपूर काय. नक्कीच. आपण खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमला, तुम्हाला देखील, कारण नियोजनाचा बादशाह म्हणून तुमचं नाव लागतं आता या गाडीला. नक्कीच तुम्ही चांगलं नियोजन करता सर्जाचं. अजून इथून पुढे तुम्ही चांगल्या जोडी पळवताना दिसताल. शुभेच्छा. ज्या वेळेस नियोजन केले की नाही त्या वेळेस ह्यानं पण कधी आपल्याला नाराज केलं नाही. बरोबर. ज्या वेळेस आपण पैर केलेत, आता मला वाटतं 6वं मैदान आजचं की खोंडानं 1 आणि 2 नंबर केलाय, म्हणजे सर्जानं देखील कधी नाराज केलं नाही कुणालाच. बरोबर. म्हणजे अख्ख्या टीमला पण त्याला पण. नक्कीच. जास्त काही वेळ घेत नाहीये, आपल्याला आमचा पल्ला गाठायचे सगळ्याला, नंदींना पण वगैरे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.